काही लोकांचं आयुष्य बघताना एक प्रश्न नक्की पडतो. कालपर्यंत याच्याकडे काहीच नव्हतं, मग अचानक याचं नशीब इतकं कसं बदललं? काही लोकांना अचानक पैसा मिळतो, काहींच्या आयुष्यात अचानक चांगली व्यक्ती येते, तर काही लोकांचं रखडलेलं काम अचानक पूर्ण होतं, तर काही लोक कितीही प्रयत्न करत राहिले तरी त्यांना यशच मिळत नाही. मग प्रश्न पडतो, नशीब खरंच अचानक बदलतं का, की त्यामागे काही जुनं कर्म, प्रारब्ध आणि नियतीचा काही संबंध असतोय का? गरुड पुराणातील कर्मविचाराच्या आधारावर आज आपण याचंच गूढ जाणून घेणार आहोत. तर नशीब म्हणजे काय? आपण एखाद्या व्यक्तीला यश मिळालं की सहज म्हणतो, याचं नशीब तर खूपच चांगले. पण नशीब म्हणजे फक्त पैसा किंवा यश नाही. आयुष्यात मिळणारी संधी, आपल्याला परिस्थिती, आपली माणसं आणि काही अनपेक्षित घटना, या सगळ्याही नशिबाच्या दृष्टिकोनातून पाहिल्या जातात. भारतीय आध्यात्मिक परंपरेत मात्र नशिबाला कर्माशी जोडून पाहिलं जातं. म्हणजेच आपल्या कृतींचे परिणाम कधीतरी आपल्या आयुष्यात उमटतात, अशी कर्मसिद्धांची मान्यता आहे. मग काही लोकांना सगळं सहज का मिळतं, हा प्रश्न खूप लोकांच्या मनात असतो. एक व्यक्ती कमी प्रयत्नात खूप पुढे जाते आणि दुसरी व्यक्ती खूप मेहनत करूनही मागे राहते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची पूर्ण कहाणीच माहिती नसते. आपण फक्त त्याचं आयुष्य पाहतो, ते पण आजचं. त्याच्या मागील वर्षांची मेहनत, त्याचे संघर्ष, त्याच्या संधी आणि त्याचे निर्णय हे आपल्याला माहीत नसतात. म्हणून प्रत्येक यशाला फक्त नशीब म्हणणं हेही योग्य नाही आहे. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कर्म आणि प्रारब्ध यांचा खूप विचार केला आहे. कर्माचं फळ लगेच मिळतं का? तर नाही. कर्मसिद्धांच्या मान्यतेनुसार प्रत्येक कृतीचा परिणाम लगेच दिसत नाही. आपण आज एखादं चांगलं काम केलं तर उद्याच आपल्याला मोठं यश मिळेल असं आवश्यक तर नाही आहे. काही परिणाम लगेच दिसतात, तर काही परिणाम वेळ घेतात. काही परिणाम आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या स्वरूपात समोर आलेले असतात. म्हणूनच आज चांगलं कर्म करून उद्या लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपली कृती योग्य ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. अचानक आलेलं सुख आणि अचानक आलेलं दुःख कधीकधी आयुष्याला काही क्षणांत बदलतं. एक फोन येतो आणि एखाद्याला नोकरी मिळते, एक व्यक्ती भेटते आणि आयुष्याची एखाद्याच्या दिशाच बदलते. एखादी संधी मिळते आणि अनेक वर्षांची मेहनत फळाला येते. पण कधी याच्या उलटही होतं, एक घटना घडते आणि आयुष्याची दिशाच बदलून जाते. म्हणूनच जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं, पण गोष्ट आपल्या हातात असते. त्या परिस्थितीला आपण कसं सामोरे जातो? गरुड पुराणातील कर्मविचाराचा सर्वात मोठा संदेश आहे. कर्माच्या विचारातून एक महत्त्वाची गोष्ट समजते, माणसाने फक्त नशिबावर अवलंबून राहू नये. कारण जर आपण सतत म्हणत राहिलो, माझं नशीबच खराब आहे, तर आपण स्वतःचे प्रयत्न थांबवू शकतो. आणि म्हणून प्रयत्न थांबले की संधी समोर असूनही आपण ती गमावू. म्हणून नियतीवर विश्वास असला तरी कर्म थांबवू नका. तुमच्या हातात असलेलं काम प्रामाणिकपणे करत राहा. मग नशीब बदलता येतं का? हा प्रश्न ऐकायला खूप सोपा आहे, पण याचं उत्तर खूप खोल आहे. आपण भूतकाळ बदलू शकत नाही, जे घडलं ते घडलं. पण आजची कृती आपल्या उद्याला प्रभावित करू शकते, हेही चुकीचं नाही. आज तुम्ही मेहनत सुरू केली, आज तुम्ही एखाद्या व्यक्तीशी चांगलं वागलात, आज तुम्ही एखाद्या संधीसाठी स्वतःला तयार केलंत, तर उद्याचं यश जास्त येण्याची लवकर शक्यता होते. म्हणूनच कदाचित नशीबला बदलण्याची सुरुवात बाहेरून नाही, तर ते आपल्या कर्मातूनच होते. आणि आता सर्वात मोठं गुपित, कधीकधी आपल्याला वाटतं माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, पण कदाचित ज्या गोष्टीला उशीर समजतोय तीच गोष्ट योग्य वेळेची वाट पाहत असेल. कदाचित आजची अडचण उद्याच्या संधीची तयारी असेल. कदाचित आजचं अपयश आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर करत असेल. आणि कदाचित आपण ज्याला नशीब खराब समजतोय त्याच्या मागे आपल्या आयुष्याची वेगळीच दिशा तयार होत असेल. हे आध्यात्मिक चिंतन आहे, निश्चित भविष्यवाणी नाही.
म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य सध्या जसं आहे तसंच कायम राहणार आहे असं समजू नका. आज परिस्थिती कठीण असेल, पण उद्या बदल होऊ शकतो. आज तुमच्याकडे संधी कमी असतील, पण तुम्ही स्वतःला तयार ठेवू शकता. आज तुम्ही अपयशी असाल, पण प्रयत्न तर सोडायचे नाहीत, कारण भविष्य काय घेऊन येईल हे आपल्या हातात नसू शकतं. पण भविष्य घडवण्यासाठी आपण आज काय करतो हे तर आपल्याच हातात आहे. कदाचित नशीब अचानक तर बदलत नाही. कदाचित अनेक दिवसांच्या छोट्या छोट्या कर्मांचा परिणाम एकाच दिवसात दिसतो. जसं बी आज पेरलं तर झाड उद्या लगेच तर मोठं होत नाही, त्याला वेळ लागतो. तसंच आयुष्याचंही आहे. आजचं चांगलं कर्म कदाचित उद्या परिणाम देईल, कदाचित काही महिन्यांनी, कदाचित अनेक वर्षांनी. म्हणून चांगलं कर्म करणं कधीच थांबू नका, कारण तुमच्या आयुष्यातील पुढचा मोठा बदल कधी सुरू होईल हे तुम्हाला पण माहीत नाही आहे. कदाचित तुमचं नशीब बदलायचा दिवस आजपासूनच सुरू झाला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विचार तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका गूढ आणि विचार करणाऱ्या लावणाऱ्या विषयासोबत. थँक्यू.